आजचा प्लॅन खरं तर काही वेगळाच होता, पण कधी कधी अचानक बदललेले प्लॅनच सगळ्यात सुंदर आठवणी बनून जातात. तर आज अचानक प्लॅन झाला आणि आम्ही घरातून निघालो CSMTच्या दिशेने. खूप वर्षांनी पुन्हा एकदा या ऐतिहासिक स्टेशनमध्ये पाऊल ठेवलं. स्टेशनमधून बाहेर पडल्यावर समोर दिसणारी भव्य CSMT हेरिटेज बिल्डिंग आणि या परिसरातील अप्रतिम ब्रिटिशकालीन वास्तू. आणि मग लक्षात आलं की समोरच आहे मुंबईची फेमस खाऊ गल्ली. खाऊ गल्लीकडे जाताना आम्ही सबवे मधून गेलो. तिथे ठिकठिकाणी वेगवेगळे स्टॉल्स पाहायला मिळत होते आणि खाऊ गल्लीमध्ये पोहोचल्यावर सर्वात आधी नजर पडली त्या भन्नाट फेमस पावभाजीवर. मग काय, गरमागरम पावभाजीचा मनसोक्त आनंद घेतला. पावभाजी खात असताना समोर ठेवलेले ताजेतवाने गुलाबजाम सतत खुणावत होते. खरं सांगू तर गुलाबजाम खायचं मन पूर्णपणे झालं होतं, पण आज मनावर कंट्रोल केला आणि गुलाबजामच्या ऐवजी मागवली एकदम थंडगार लस्सी. त्यानंतर या सुंदर हेरिटेज बिल्डिंगच्या समोर काही भन्नाट फोटो सेशनही केलं आणि त्या मुंबईच्या आयकॉनिक वातावरणाचा पुरेपूर आनंद घेतला. आणि मग आम्ही निघालो आमच्या आजच्या मेन डेस्टिनेशनकडे, बोरा बाजार. पण बोरा बाजारला पोहोचल्यावर बघतो तर काय, अरे यार, आज रविवार असल्यामुळे जवळपास पूर्ण बोरा बाजारच बंद होता. पण नशिबाने आमचं ज्या दुकानासाठी येणं झालं होतं ते मात्र सुरू होतं. रशीद भाईस बॅग झोन B&M. जे ओनर आहेत ते राधिकाच्या गावावालेच आहेत, म्हणजे केरलाईटच आहेत. तर थोडंफार डिस्काउंट केलं, जास्त डिस्काउंट करत नाही तिथे. आणि हे कॉम्प्लिमेंटरी दिलं टेम्पर्ड ग्लास कॅमेरासाठी. आता करूया अनबॉक्सिंग. टोटल 4 आयटम घेतलेत. माईक, बाईकचा माउंट, ॲक्शन 6 ॲडव्हेंचर कॉम्बो आणि हा बॉक्स कॅरी बॅग. मस्त दिसत आहे. आणि आपला ॲक्शन 6 अनबॉक्स झालेला आहे. मस्त दिसतो, एकदम मस्त प्रीमियम फील आहे. खूप जबरदस्त, आवडला आपल्याला. करोगे आपका मेन रेजोल्यूशन का सेटिंग्स का? हाँ राइट. ये बैटरी और उसका एक कैमरे के साथ रहता है, 2 एक्स्ट्रा रहता है. आपने इसमें 2 था ना स्टिक. ही एक बॅग पण सजेस्ट केले, त्याच्यामध्ये सगळंच बसेल. ॲक्शन 6 त्याच्या ॲसेसरीज वगैरे. कितना बोला इसका? 1600 रुपये. 1600 रुपये. 1900 रुपये. कॅमेरा चालू झाला, सेटिंग्स दाखवल्यात. आणि हा आहे मॅग्नेटिक माउंट. तर ह्याचे सगळे माउंट्स वगैरे वेगळे आहेत, म्हणजे ॲज कम्पेअर टू ॲक्शन 5. छान आहे. आणि ही स्टिक हाँ. आपका पेयरिंग मोड ऑन करना है इधर से ऊपर वाले बटन से. तर आता माईकची अनबॉक्सिंग झालेली आहे. माईक मिनी 2 अर्णवीच्या हातून झालेत. चांगले चांगले व्ह्यूज द्यायला पाहिजेत, चांगले पैसे यायला पाहिजेत, चांगले प्रमोशन्स भेटायला पाहिजेत, आहे ना. हा माईक घेतला, एकदम कॉम्पॅक्ट, प्रेटी आणि छान आहे. तो सगळं समजावून सांगितलं कसं काय ऑपरेट करायचं. बाकी थोडंफार माहीतच आहे आपल्याला पहिल्यापासून. छान आहे. याला एक्स्ट्रा कवर पण आहे ब्लॅक कलरचं. हे व्हाईट होतं. बरं आहे. हे क्लिप आहे. हा एक बाईक माउंट घेतलाय, त्याच्यावर गोप्रो लागेल. ॲक्शन 6 क्रिएटर कॉम्बो आणि डीजेचा माईक मिनी 2. तर फायनली मगाचपासून मोबाईलमध्ये आपण शूट करत होतो आणि आता डायरेक्ट ॲक्शन कॅमेरा. हे वेअर आर यू गोईंग? सो नवीन मेंबर आलेला आहे घरी, आपला ॲक्शन 6. नवीन मेंबर हे खूप भारी वाटतंय. एवढी सगळी शॉपिंग झाली आपली आता. माईक मिनी 2, ॲक्शन 6. हां, ये कितने काय? 1400. विचार करतोय घेऊ का नको घेऊ.
लो क्या म्हणलं मी आणू. आणि हा पण बॉक्स घेतला आहे, याच्यामध्ये सगळं बसेल. चला आता निघूया. आता थोडं फिरायचं पण आहे आपल्याला इथे आणि एक्सप्लोर करायचं आहे. लंडन बसमध्ये जायचं आहे. हे चुप्पा सुटू. हां ना, समुद्र बघायचा आहे. थँक्यू रशीद भाई, थँक्यू. चलो हाँ लिया बिल, थँक्यू. नाउ वी विल एक्सप्लोर CST. है ताकत है. हाँ फुटेज बहुत हार्ड आ रहा है. देख दादा दादा पहले तेरे पास है ना एक गोप्रो, ये गोप्रो मेरे को दे. तर बऱ्यापैकी आलेली, तर बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट झालेली आहे आणि वर्थ असणार आहे. कारण मला ॲक्शन 6च घ्यायचा होता. ॲक्शन 5 किरणकडे आहे आणि कार्तिक ॲक्शन 4 यूज करतो आहे. तर ते दोन्ही पण मी बघितले, ते पण छान आहेत. पण हा ह्याच्यामध्ये कसं व्हिडिओज पण होतील आणि इन्स्टा रीलसाठी पण मी या फुटेज वापरू शकतो. कसा वाटला? छान ना. आता ॲज युजल राधिकाचा फेवरेट उसाचा रस पिते ती आणि इथून आपण जाऊ लंडन बसने गेटवे ऑफ इंडियाकडे. समुद्र बघायचा ना, समुद्र. चला. कधी येणार काय लंडन बस? आपल्याला जायला लागेल तिथे डेपोला. चल मग. चल अंदर होईल. अरे अंधेरा हो जाएगा फिर समुद्र दिखेगा नहीं. तर आता आपण चाललो आहे डेपोकडे आणि तिथून आपण पकडणार आहोत ही नवीन लंडन स्टाईल बस. कधीपासून इच्छा होती वरच्या अप्पर डेकला बसायची, तर ती आज आपण पूर्ण करू. आणि नवीन कॅमेरामध्ये क्वालिटी कशी वाटते नक्की सांगा कमेंटमध्ये की किती फरक पडला आहे तो. तुमचे कमेंट महत्त्वाचे आहेत, तुमच्यासाठीच घेतलेला आहे हा नवीन कॅमेरा आहे. बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट झालेली आहे आपली. तर इथे आहे बस स्टॉप, पण आपल्याला माहीत नाही या गाड्या कुठे कुठे जातात, ते पहिलं विचारूया. पहिल्यांदा बसणार आहे, काही माहीत नाही. इसमें थोड़ी जाने का है, उसमें जाने का है. ॲक्च्युली ही पण चालले गेटवे ऑफ इंडियाला, पण आपल्याला डबल डेकरने जायचं आहे त्यावाल्या बसने. ते स्पायडरमॅन वाला आहे ना कुठे आहे? एंड फाइनली कहाँ बैठेगा? तो आगे सीट चला गया. हाँ क्या चल रहा है आपसे? हाँ स्पाइडरमैन वाला ही है. क्या बात है. कशी वाटली लंडन बस? फुल हाईटला मजा ना. तिथं मागे बसले, फुल कंजेस्टेड. 2 सीटवर 3 जण बसले. तर इकडेच उतरलेलो आहोत आपण आणि आता समोर जायचं आहे. गेटवे ऑफ इंडिया तिकडे आहे. मुंबईमध्ये राहून आजच्या व्लॉगची एक्साइटमेंट जास्त आहे, कारण ह्या साईडला कधी जास्त येणं होतच नाही आणि स्पेशली नाईटला. आणि रात्रीची मुंबई खूप सुंदर दिसते. आणि आज संडे तर गर्दी भरपूर आहे खूप, म्हणजे बाहेरचे लोक पण येतात, टुरिस्ट वगैरे. आणि उजवीकडे मस्त असं ताज हॉटेलचा व्ह्यू मिळतोय. काय भारी दिसते ना लाइटिंग, नाईट व्ह्यू. सुपर. अच्छा गेटवे ऑफ इंडियाला जायला त्या साईडून एंट्री आहे.
तर याची नाईट क्लॅरिटी खूप भारी आहे, म्हणजे नाईट क्लॅरिटी चेक करत होतो मी. आता आपण गेटवे ऑफ इंडियाकडे चाललो आहे. याची नाईट क्लॅरिटी कशी वाटते नक्की सांगा कमेंटमध्ये. इकडे तुम्हाला फोटो वगैरे पण काढून मिळतात लगेच. 1 मिनिट फोटो गेटवे ऑफ इंडियासोबत पण काढू शकता, ताज हॉटेलसोबत पण काढू शकता. तिथे पण होते कॅमेरा घेऊन उभे. इथे थोडी अजून लाईट असायला पाहिजे. तर आता आपण एक्सपिरियन्स केलेला आहे गेटवे ऑफ इंडिया. अर्नवीला जायचं आहे, क्रॉफर्ड मार्केट. नाराज झाले माझ्यावर, तर आता आपण इथून निघूया आणि जाऊया क्रॉफर्ड मार्केटकडे. बाकी याची साऊंड क्वालिटी कशी आहे ते पण मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला तुमचे थोडे रिव्ह्यूज हवेत. फ्रीज मॅग्नेट्स कितने काय? 100 है, 120 है, 150. अच्छा 100% सुरू आहे. कम करके लगा दूंगा. एवढ्या डिझाईन्स आहेत ना, सगळं कन्फ्युजन होतं. हेलो मैग्नेट 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 मैग्नेट. राधिकाला कोणतं आवडलेलं? टूटेगा ये नहीं. नहीं ये नहीं कोणता लेणे काय बोलो लेणे काय? तर आता ताजचे नाईट व्ह्यू आपण बघितले, गेटवे ऑफ इंडियाचा नाईट व्ह्यू आपण बघितला, शॉपिंग केली, फ्रीज मॅग्नेट घेतलं एक मस्त. आणि आता आपण चाललेलो आहोत क्रॉफर्ड मार्केटकडे, कारण इथे आलं आणि क्रॉफर्ड मार्केटला नाही गेलं असं होणारच नाही. अर्नवी आणि राधिका दोघांना पेटची खूप आवड आहे आणि टर्टल फूड पण घ्यायचं आहे आम्हाला. चला आता बसनंतर टॅक्सीची सवारी टुवर्ड्स क्रॉफर्ड मार्केट. भगवान. नहीं वो लाइट लिया ना तो हाँ एक्चुअली नाइट विजन इसका बहुत अच्छा है. चला जाएगा. मस्त आहे. आणि हे लागलेलं आहे आपल्याला FS फॅशन स्ट्रीट. तर आता अच्छा गेटवे ऑफ इंडियावरून आम्ही क्रॉफर्डपर्यंत आलो. 70 रुपये झाले ट्रॅफिकच्या नुसार. आज काही एवढी ट्रॅफिक नव्हती. आता इथून जाऊ आपण पेट शॉप्सकडे, पेट मार्केट. हे सगळं आर्टिफिशियल फ्लावर आणि लाईटचं मार्केट आहे इथे. गणपतीची तयारी जोरात सुरू आहे लोकांची. बघा भरपूर काय व्हरायटीज आलेल्या आहेत. चाय वाला चाय इधर गया. ये देख ये कितने का है? गोल्डन ची सिल्वर ची 100 का 6 है ये मैडम, ये 100 का 4 बड़ा वाला. फुल व्हरायटीज, एकदम मस्त व्हरायटीज आहे इकडे. बार्गेनिंग करत जा इकडे आले की. ते 100चे 4 बोललेलं, आता 5 द्यायला तयार झाले. मी 6 मागितले त्याच्याकडून आणि हे 100चे 2 आहेत. कर दूं 9. लाइट सकट मारे यार.
आता थोडीफार शॉपिंग करून आपण चाललेलो आहोत क्रॉफर्ड मार्केटमध्ये. कहाँ से? ड्राय फ्रूट्स, इम्पोर्टेड चॉकलेट्स वगैरे सगळे मिळतात इथे. आणि इथे आहे पेट मार्केट. पेट मार्केट. क्या लेने का? टर्टल फूड लेने का ना? एक साइड हटो अंकल को ट्रे रखने दो. कितना बड़ा होगा? उतना आपका इन्फेक्शन होता है क्या ज़्यादा? तो बाल ही नहीं रहेगा ना। अच्छा इधर बाहर नहीं रहता उसको? हाँ यूट्यूब पे जाएगा. डायरेक्ट आते होंगे। हाँ बना दो ना वीडियो। दिखाओ दिखाओ। ये डक थोड़ी है, ये तो इनका बच्चा है, ये डक है। नहीं डॉक्टर इथे तुम्हाला व्हरायटीज मिळतात. आता हे फिश ॲक्वेरियमचा सगळा सेटअप आहे यांच्याकडे. इथून टर्टल फूड घेतोय आपण. फाइटर. हे अरे वो उसका कलर बहुत मस्त है. उन लोगों को संभालना भी पड़ता है ना उतना. हे कसला भारी कोंबडा आहे. कोणत्या ब्रीड आहेत काय माहिती. वो बड़ा हैमस्टर। नहीं बड़ा नहीं है। अच्छा वो हैमस्टर नहीं है? ये है जो भी। मैं ले रहा हूँ ना. ये ड्राई फ्रूट्स का है ना? तुम्हाला ड्राय फ्रुट्स पण एकदम मस्त होलसेल रेटमध्ये मिळतात सगळे. क्या प्राइस है इसका? काय घेते ते? काय घेतलं? वो आंवला आंवला है ना? इमली 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 इमली। इतना इमली खाने वाला है. तर आता आपण परत निघालेलो आहोत CSMT स्टेशनकडे. आणि आता तिकडून ट्रेन पकडून जाऊया परत बदलापूरला. अर्णवीची पण शॉपिंग झाली. इम्पोर्टेड चॉकलेट्स घेतलेत त्याने आणि सगळ्यांची शॉपिंग झाली. सगळ्यात हेवी शॉपिंग जी होती ती माझी झाली आज. सबसे महंगा. ऐसे सिर्फ प्लेट्स वाला नहीं है क्या? नहीं जी नहीं। सगळे प्लॅस्टिक आयटम्स वगैरे आहेत इथे. बॉटल्स. हां तसंच तुम्हाला इकडे स्ट्रीटवर पण भरपूर कपडे वगैरे मिळतात. स्वस्तात एकदम. तुम्हाला लो रेंजमध्ये कपडे पाहिजे असतील तर तुम्ही इकडे फुटपाथवरून पण घेऊ शकता. नाही तर आता 9:05ची बदलापूर लागलेली आहे. 9-5 कितने काय 9:08ची बदलापूर लागलेली आहे. आता ह्याच्याने जाऊया. ट्रेन निघालेली आहे.
आणि फायनली आपण पोहोचलेलो आहोत बदलापूरला. चलो. तर मित्रांनो फायनली आपण आलेलो आहोत परत आणि आज शॉपिंग पण झाली, मुंबई पण एक्सप्लोअर केला आणि धमाल केली सगळ्यांनी. तर आता जायची वेळ आली घरी. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ब्लॉग आवडला असेल. असेच ट्रॅव्हल ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. आणि आता तुम्हाला सगळे ब्लॉग या नवीन कॅमेऱ्यानी आणि नवीन क्लॅरिटीनी बघायला मिळणार आहेत. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर. बाय बाय.